वसुदेवसुतं देवं सचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपालकृष्ण भगवान की जय। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। शारदीय नवरात्र सुरू आहे। भगवती अंबा माता तिला पण नमस्कार करतो आणि आपण सर्व उपस्थित सर्व साधक मंडळी आपल्या सगळ्यांना सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। कठोपनिषदातील दुसरा अध्यायाचा आपण अभ्यास करत आहोत। त्यातल्या पहिल्या वल्लीतले 3-4 मंत्र आधी झालेले आहेत आपले बघून। त्या मंत्रांचा थोडासा आढावा घेऊ आणि पुढे जाऊया। पहिल्या मंत्रामध्ये आपण बघितलं की स्वभावतः माणसाची जी काही इंद्रिय आहेत ती बहिर्मुख करून ठेवलेली आहेत। प्रेरणा त्यांना बाहेर बघण्याचीच आहे आणि असं जरी का असलं तरीसुद्धा भगवंतांनी प्रत्येक साधकाला प्रत्येक मनुष्याला आपली इंद्रिय आतमध्ये वळवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आत्मानुभूती करून आत्मानुभूती घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक साधकाला भगवंतांनी दिलेलं आहे। पण तरीसुद्धा सगळी इंद्रिय आपली ही बहिर्मुख करून ठेवलेली आहे। परांची खाणी व्यतृणत स्वयंभू अशा पद्धतीने आपल्या पहिल्या मंत्राचा आपण विचार केला होता। दुसऱ्या मंत्रामध्ये जे अशा प्रकारे आपल्या इंद्रियांना जे बाहेरमुख आहेत जे विषयासक्त आहेत त्यांना तसेच ठेवतात अशा व्यक्तींना बालबुद्धीचं म्हटलेलं आहे। ते बालबुद्धीचे लोक आहेत, साधक आहेत अशा पद्धतीने इथे म्हटलेलं आहे। आणि जे व्यक्ती जे ज्ञानी आहेत जे धीर आहेत ते स्वतःला काय करतात, बाहेरच्या विषयांपासून आवरून घेऊन इंद्रियांना आतमध्ये वळवून विषयांपासून आपली इच्छा आपल्याला परांगमुख करून घेतात आणि आतमध्ये आत्मानुभव घेण्याचा प्रयत्न करत असतात। अशा लोकांना धीर पुरुष म्हटलेलं आहे। आता हे जे इंद्रिय आपली बाहेरमुख करून ठेवलेली आहेत ही बहिर्मुख इंद्रिय किती प्रकारे आपल्याला विषय प्रदान करतात त्याचा विषय तिसऱ्या मंत्रामध्ये आपण बघितला। येन रूपम रसम गंधम शब्दम स्पर्शम अशा पद्धतीने आपण सगळं त्याचं विवेचन मागे बघितलेलं आहे। 5ही प्रकारचे विषय 5ही प्रकारच्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत हा जीवात्मा उपभोगत असतो। पण असं जरी का असलं तरीसुद्धा मुख्य विषय त्याच्या मागचा असा होता की ही 5ही प्रकारची ज्ञान जे आपल्याला होतं ते कोणाच्या अधिष्ठानावर होतं, कोणामुळे होतं। तो जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या अनुग्रहामुळे त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर या विषयातील असलेल्या सुखांचा अनुभव आपल्याला येत असतो। अशा पद्धतीची मांडणी अशा पद्धतीचा विचार आपण केलेला आहे। आणि त्यावेळेला कठोपनिषदकार म्हणतात की त्या आत्म्याला जाणल्यानंतर ज्याच्यामुळे शब्द स्पर्श रूप रस गंध या 5ही विषयांचा अनुभव आपल्याला प्राप्त होतो, प्रत्येक होणाऱ्या बोधाच्या मागे असणारा जो बुद्ध आहे तो जाणल्यानंतर प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असलेलं जे ज्ञान आहे, जी ज्ञानरूपता आहे, जो ज्ञानबोध आहे, जो ज्ञानप्रकाश आहे तो मी आहे असं जाणल्यानंतर मग आता जाण्याला काय उरतं अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि एक सुंदर अशी एतद्वैतत नावाचं एक पालुपद असलेलं असे आता मंत्रांचा क्रम आपल्यासमोर या उपनिषदामध्ये येणार आहे। या वल्लीमध्ये पण आहे, पुढच्या वल्लीमध्ये पण काही मंत्र तसे आहेत। एतद्वैतत म्हणजे हेच ते आहे। काय ते आहे? नचिकेता, ज्याच्याबद्दल तू मला विचारत होतास ना, ज्याच्याबद्दल तू 3रा वर मागितला आहेस ना,
जे तुला समजून घ्यायचं आहे ते हेच आहे. अशा पद्धतीने आता पुढच्या सगळ्या मंत्रांमध्ये पुन्हा एकदा आत्म्याचा बोध यमदेव नचिकेताला करणार आहेत. एक लक्षात घ्यायचं आहे, ज्ञानरूप आत्मा हा ज्ञानरूप जरी का असला तरी तो पटकन साधता येत नाही, तो बघता येत नाही. त्याचं कारण आहे तो आतमध्ये आहे, तो बाहेर नाही. आणि आपली सगळी इंद्रिय ही सतत बाहेर बघत असतात. बाहेर बघणारी इंद्रियांना आतमध्ये करणं, आतमध्ये वळवणं किंवा त्यांना बंधन करणं, अशा पद्धतीने जी साधना करायची असते ही साधना वैचारिक साधना आहे. या साधनेकरता कुठल्याही इंद्रियांना काढून टाकायची गरज नसते, कुठल्याही इंद्रियांना बंद करण्याची गरज नसते. तुम्ही डोळे बंद करू शकाल, पण कान कसे बंद कराल? म्हणून जो विचार आहे तो इंद्रियांच्या माध्यमातून होणाऱ्या विषयांचा जो आपल्याला बोध होत असतो, त्या बोधाच्या मागे जाणारा, त्या बोधाच्या मागे जात जात त्याचा शोध जो घेतो तो साधक खरा साधक आहे. आणि हा बोध आपल्याला जसा विषयांच्या माध्यमातून येतो, ते विषय हे आपल्याला नेहमी जागृतीमध्ये येत असतात आणि तसेच ते आपल्याला स्वप्नावस्थेत सुद्धा येत असतात. जे इंद्रिय आहेत ज्यांचा विषय घ्यायचे ते विषय कुठे भोगतो आपण, तर ते सांगितलं आहे जागृतीमध्ये आणि स्वप्नावस्थामध्ये. म्हणून स्वप्नांतो आणि जागृतांतो. आता याचा अर्थ काय? स्वप्नाच्या अंती म्हणजे स्वप्न जिथे संपतं तिथे, असा अर्थ त्याचा एक काढता येतो. स्वप्न संपतं तिथे म्हणजे काय? जेव्हा जाग येते तेव्हा आपण सगळं बघतो, आपल्याला सगळे दिसतात. स्वप्न आणि जागृतीच्या नंतर उभव येनानुपश्यती म्हणजे ज्याच्यामुळे हे आपण बघतो. काय बघतो? स्वप्न संपल्यानंतर ज्याच्यामुळे आपण बघतो म्हणजे काय? थोडक्यात जागृती अवस्थेमध्ये आपण ज्याच्यामुळे बघतो, किंवा जागृतीनंतर म्हणजे जागृतीचा अंत झाल्यानंतर म्हणजे जागृतीचा अंत झाल्यानंतर आपण स्वप्नात जातो, किंवा झोपेमध्ये जाऊन जेव्हा झोपेत स्वप्न पडतं त्यावेळेला जे आपण बघतो ते. अशा पद्धतीने येनानुपश्यती म्हणजे ज्याच्यामुळे बघतो तो आत्मा मी आहे. हा विचार आपण करून झालेला होता. त्याच्यामध्ये महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती या चरणाचा थोडासा विषय आपला राहिलेला आहे, तो आपण बघू. मत्वा धीरो न शोचती, शोक करत नाही. कोण? असा धीर पुरुष जो हा महान आणि विभू असलेला हा जो आत्मा आहे तो मीच आहे असा जो अनुभव घेतो तो शोक करत नाही. हे सुंदर एक गोष्ट आहे, ती आपल्याला बघू म्हणजे आपल्याला कळेल. राजा जनकाची ही गोष्ट आहे. जनक राजा हे सम्राट आहेत, चक्रवर्ती आहेत. ते जनक राजा एक दिवस झोपले असताना त्यांना स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये हे जनक राजा अक्षरशः दरिद्री झालेले आहेत, भिकारी झालेले आहेत आणि दारोदारी भीक मागत हिंडतायत, अशा प्रकारचं स्वप्न जनक राजाला पडतं. खायला प्यायला काही नाही, अन्न नाही, वस्त्र नाही, कोणीही भिक्षा देत नाही आहे, प्यायला पाणीसुद्धा नाही आहे. अत्यंत जीव आता अगदी कासावीस झालेला आहे. अशा पद्धतीने हे जनक राजा दारोदारी भिक्षा मागत, अन्न मागत, कुठे काही खायला मिळेल का अशा प्रकारची याचना करीत हिंडतायत. अशा प्रकारचं स्वप्न एका रात्री जनक राजाला पडतं आणि त्यांना अतिशय दुःख, हाल, कष्ट असे होत असताना अचानक त्यांचं ते स्वप्न भंग पावतं आणि त्यांना जाग येते. जाग आल्याबरोबर काय दिसतं समोर? तर ते राजमहालामध्ये आहेत, उंची वस्त्र त्यांनी नेसली आहेत, भूक लागलेली नाही आहे, भुकेचा अनुभव नाही आहे, शांत झोपले होते. खरं म्हणजे चांगल्या पलंगावर झोपले होते. पण अशा पलंगावर झोपले असताना अशा प्रकारचं स्वप्न पडल्यानंतर दचकून जेव्हा त्यांना जाग येते त्यावेळेला ते स्वतःला जाणतात की त्यांना घाम आलेला आहे, घामाघूम झालेले आहेत, घशाला कोरड पडलेली त्यांना जाणवते, एकदम काही बोलता येत नाही. आणि मग त्यांना कळतं की जाग आल्यावर अरे हे जे होतं ते मी स्वप्न पाहत होतो. आता हा प्रश्न घेऊन जनक राजा सभेमध्ये जातात दुसऱ्या दिवशी. तिथे अष्टावक्र मुनी असतात. सगळ्या सभेला प्रश्न पडतात की ते खरं होतं, जे स्वप्न मी पाहिलं ते खरं होतं का, हे जे मी आत्ता बघतो आहे हे खरं आहे, त्यातलं खरं काय, ते खरं का हे खरं, अशा प्रकारचा प्रश्न ते उपस्थित करतात. अष्टावक्र मुनी त्याचं उत्तर देतात. ते विचारतात, राजा तुला
जेव्हा तू भिकारी अवस्थेमध्ये होता, स्वप्नात जेव्हा होता जेव्हा तू भिकारी आहे असं वाटत होतं, त्यावेळेला तुला दुःख आणि कष्ट होत होते का? त्या दुःखांचा तू अनुभव घेत होतास का? हो, निश्चित घेत होतो. अतिशय कष्ट होते. मला खूप भूक लागली होती, मला खूप तहान लागली होती, मला खूप दुःख होत होतं त्यावेळेला. त्याचा अनुभव मी निश्चित घेत होतो. अच्छा, मग तो अनुभव खरा का? बरं. आता असं सांग की जेव्हा तू जागा झालास त्यावेळेला तू राजमहालात आहेस, आता तू सम्राट आहेस असा तू अनुभव घेतोयस. हा तुझा अनुभव खरा आहे का? तुला वाटतोय का? पटतोय का? जनक राजा म्हणतात, हो निश्चित, हा अनुभव पण माझा खरा आहे. मी आता सम्राट आहे. मी आता चांगले वस्त्र लालो आहे, सिंहासनावर बसलो आहे. बरं. पण राजा जरा विचार कर, ते खरं का हे खरं असं जेव्हा तू विचारतोयस त्यावेळेला त्या ठिकाणी, त्या काळी, त्या देशामध्ये तुला ह्या देशाचा अनुभव येत होता का? म्हणजे काय, तू राज्याचा त्याग करून भिकारी अवस्थेमध्ये जेव्हा होतास त्यावेळेला त्या काळी, त्या स्वप्नामध्ये हे होतं का? त्याचं उत्तर नाही असं आहे. बरं, आत्ता तू जे अनुभवतो आहेस त्याच्यामध्ये ते आहे का? म्हणजे स्वप्नात जे तू बघतो आहेस ते इथे आहे का? म्हणजे तू भुकी आहेस का? श्रुधाकांत आहेस का? कष्टी आहेस का? दुःखी आहेस का? राजा जनक म्हणतात, नाही, तसं पण नाही. पण त्यावेळेला ते खरं वाटत होतं, यावेळेला हे खरं वाटतंय. म्हणूनच माझा प्रश्न आहे की यातलं खरं काय? अष्टावक्र मुनी म्हणतात की राजा, त्यावेळेला ते खरं वाटत असलं तरी ते आत्ता खरं नाही. ह्यावेळेला हे खरं वाटत असलं तरी त्या काळी म्हणजे स्वप्नावस्थेत हे खरं नव्हतं. म्हणजे ते पण मिथ्या आहे, हे पण मिथ्या आहे. पण दोन्हीचा अनुभव घेणारा जो तू आहेस ना राजा, तूच फक्त तेवढा खरा आहे. तो कोण आहे तू जाण. अशा पद्धतीने या गोष्टीतून आपल्याला कळतं की जाणणारा, स्वप्नावस्थेचा आणि जागृती अवस्थेतल्या गोष्टींचा जाणणारा, असा जो जाणणारा जो असतो ना तोच तेवढा खरा असतो. बाकी सगळंच्या सगळं हे मिथ्या आहे, माईक आहे. आणि म्हणून मिथ्या आहे आणि माईक आहे म्हणून ते बघून धीर पुरुष जे असतात ते शोक करत नाहीत. शोक का करत नाहीत? कारण एक पहिली गोष्ट म्हणजे आपण आत्ता बघितलं की ते मिथ्या आहे. मिथ्या असल्यामुळे शोक करायचा नाही, अनित्य असल्यामुळे शोक करायचा नाही, ते येणारं जाणारं आहे म्हणून शोक करायचा नाही. अशा पद्धतीने हा विचारांचा जो प्रांत आहे, चिंतनशीलतेचा हा जो परमार्थ आहे, तो आपल्याला करायला वेदांतशास्त्र शिकवतं. शोक हा शब्द फार छान आहे, त्याचा थोडासा विचार करू आणि पुढे जाऊ. शोक कोणत्या गोष्टींकरता केला जातो? दोन गोष्टींकरता केला जातो. एक, झालेल्या ज्या गोष्टी असतात, ज्या भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी असतात, त्या भूतकाळातल्या गोष्टींच्या बद्दलच्या, त्या घटनांबद्दलचा केलेला जो असतो तो शोक असतो. आणि दुसरा जो असतो तो होणारा, म्हणजे आगामी ज्या गोष्टी होणार आहेत, भविष्यात ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्याबद्दलची चिंता, त्याच्याबद्दलची काळजी, त्याच्याबद्दलचा शोक असतो. अगदी सर्वसामान्य सगळ्यांच्या बोलण्यामध्ये अशी प्रकारची वाक्य येतात की मी हे असं नव्हतं करायला पाहिजे, मी असं का केलं, कुठून मला अशी बुद्धी झाली आणि मी तसं बोललो किंवा तसं वागलो. अशा प्रकारे एक प्रकारचा पश्चात्ताप करणारी काही वाक्य आपल्या आयुष्यात येतात. आपण बोलतो तशी. आता हा जो शोक आहे ना, हा शोक होऊन गेलेल्या गोष्टींचा असतो. करायला नको पाहिजे होतं त्यावेळेला, बोलायला नको पाहिजे होतं ते बोललो, का बोललो, कशाला बोललो, अशा प्रकारचा एक आपल्याला पश्चात्ताप होत असतो. तो पण एक प्रकारचा शोक आहे. दुसऱ्या प्रकारचा शोक आहे, होणाऱ्या गोष्टींचा शोक असतो. म्हणजे काय, भविष्यातल्या गोष्टींचा सगळ्यात मोठा शोक असतो तो म्हणजे चिंता आणि भय. कशाचं? संपत्ती टिकेल की नाही, स्टॉक्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत ते डुबणार तर नाही ना, नोकरी लागली ती चालेल ना नीट, मला आता सगळीकडे सध्या ले ऑफ्स होत आहेत खूप, त्याची एक भीती असते, त्याच्यात माझा नंबर लागतो की काय, बिझनेस करतोय सध्या, बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम येईल का, इन्कम टॅक्सची धाड येईल का, ईडीचे धाड येईल का, अशा प्रकारची एक काळजी असते. ह्या प्रकारची जी चिंता, भय हे जे असतं हे पण शोकालाच कारण असतं. आपण एक करतो तो शोक असतो आणि दुसऱ्यामुळे आपल्याला जो होतो तो पण शोक असतो.
म्हणजे एक आपण आपल्याबद्दलचा केलेला विचार आणि दुसरा दुसऱ्याच्याबद्दलचा केलेला विचार म्हणजे कसा, तर त्यांनी तसं म्हणायला पाहिजे नव्हतं, त्यांनी तसं वागायला पाहिजे नव्हतं, तो तसा का वागला, त्यांनी तसं का म्हटलं, अशा प्रकारची आपण केलेली चिकित्सा, चिंता हे देखील शोकाचंच कारण असतं. आणि हा शोक काहीही आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा करून देत नाही. शोक फक्त आपलं आतमध्ये मन खात राहतं, चिंता, भय, आणि आपण खंगत जातो आतल्या आत. त्याची काही आवश्यकता नसते शोक करण्याची. तो विचार ताबडतोब झटकून टाकता आला पाहिजे. साधक असेल तर तो विचार झटकून टाकला तर आपण शांत होऊ शकतो आणि आपली साधना परत चालू ठेवू शकतो. असो, शोक करण्याची सवय खूप लोकांना लागलेली असते. आयुष्यभर आपण शोक करत राहतो आणि ही गोष्ट काही चांगली नाही. चिंता, भय याचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक विचार असा मनामध्ये येतो की खूप जणांना असं वाटतं की आता मला काही चिंता नाही, आता मला काही कर्तव्य उरलं नाही, मला जे काही करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे ते सगळं मिळवून झालेलं आहे आणि मी आता प्राणत्यागाला मोकळा आहे, अशा प्रकारचा एक विचार काही माणसांच्या मनामध्ये येत असतो. सगळं झालेलं आहे, जे करायचं ते करून झालेलं आहे, आता मी जायला मोकळा. हे लोक जेव्हा असे विचार करतात ना त्यावेळेला त्यांना थोडंसं विचारावं की खरंच जायला मोकळे आहेत का ते. असं लक्षात येतं की त्यांना पण चिंता असते. कशाची चिंता असते त्यांना असं वाटतं की जेव्हा मी जाईल ना त्यावेळेला माझे नातलग, माझे मुलं बाळं, माझे नातवंड पतवंड ही सगळी माझ्या जवळ असावी. माझा मृत्यू होईल ना तो माझा मृत्यू चांगल्या दिवशी होईल, पहाटेच्या वेळेला, सकाळच्या वेळेला माझा मृत्यू होईल, आजूबाजूला सगळे लोक असतील, सगळ्या नातलगांच्यामध्ये मी जाईल, ते मरण चांगलं. अशा प्रकारची सर्वसामान्य सगळ्यांची अशी मान्यता असते. पण ही देखील एक प्रकारची चिंता आहे, हा पण एक प्रकारचा शोकच आहे, हे लक्षात येत नाही आपल्या. आपण सगळेजण मारे फार सुंदर भजन म्हणतो. हिंदी भजन आहे बघा एक, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम नेकर जब प्राण तन से निकले. त्याच्यात मागणं आहे, सुंदर मागणं आहे. देवा, मी जेव्हा माझं प्राण जातील ना तेव्हा तुझं नाव माझ्या मुखावर असू दे, तेव्हा तू माझ्यासमोर ये, तू राधेला समोर घेऊन ये तुझ्याबरोबर. अशा प्रकारची एक साधी, चांगली, सुंदर मांडणी, सुंदर भजन ते आहे. आपण म्हणताना भजनांचा कार्यक्रम होतो त्यावेळेला हे भजन म्हणतो आपण. पण खरंच तसं आपल्या मनामध्ये असतं का? गोविंद आपल्यासमोर उभा राहायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं का? जेव्हा आपले प्राण जातील त्यावेळेला आपले मुलं बाळं आपल्याजवळ असावेत अशी आपल्या मनामध्ये इच्छा आहे, अशा प्रकारचं आपल्याला वाटत असतं. थोडासा विचार केला, प्रत्येकाने तो आपल्या पुरता करावा आणि मग आपल्याला कळेल की आपण खरंच शोक करतो आहोत का नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं भय शिल्लक आहे का नाही. अहो, प्रपंचातले हे शोक असतात ते खरेच, पण परमार्थाला लागल्यानंतर सुद्धा मनुष्य शोक करत राहतो. भूतकाळातला पण शोक करतो आणि भविष्यकाळातला पण शोक करतो. तर परमार्थाला लागला आहे तरी पण अरे, मला हे आधी कळायला पाहिजे होतं, हे सगळं तत्त्वज्ञान. मी या मार्गाला इतक्या उशिरा का लागलो, हाय माझे इतके वर्ष वाया गेले, मला श्रीगुरूंची प्राप्ती आधीच का नाही झाली, इतके वर्ष माझे वाया गेले. म्हणून होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक अशा पद्धतीने परमार्थिक माणूससुद्धा करत राहतो. किंवा आता मला श्रीगुरूंची प्राप्ती झालेली आहे, आता मला मी साधलेलो आहे, आता माझी साधना सुरू आहे, तर मुक्ती कधी मिळेल, मला आनंदाची प्राप्ती कधी होईल, याच्याबद्दलचाच विचार करत राहणं हे सुद्धा नको आपल्याला. साधनेवर फोकस करायचा, साधना चालू ठेवायची. पण आधीचं भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्यकाळातल्या उड्या, आमच्या गुरुदेवांचा फार सुंदर शब्द आहे, भूतकाळातले विचार करायचे नाही आणि भविष्यकाळातले विचार करायचे नाही. आपला विचार चालला आहे, जो विभू आहे, महान आहे, सर्वव्यापी जो असा आत्मा आहे, तो जाणल्यानंतर, तो साक्षात मी आहे असा अनुभव घेतल्यानंतर, मीच विभू आहे असा अनुभव घेतल्यानंतर मग भय कशाचं उरेल. मीच तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे हे लक्षात आल्यानंतर, मीच भूतकाळामध्ये आहे, मीच भविष्यकाळामध्ये आहे, मीच वर्तमान काळात सुद्धा आहे हे कळल्यानंतर, मीच त्रिकालातीत आहे असा अनुभव आल्यानंतर मग भय कशाचं उरेल, मग चिंता कशाची उरेल.
विचार करणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जो विचार करतो ना तो मुक्त होतो. अनेक प्रकारच्या मुक्ती आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने मुक्तींचा विचार करता येऊ शकतो. सगळ्यात पहिली मुक्ती म्हणजे अशा प्रकारे शोकातनं मुक्ती, दुःखातनं मुक्ती. मग काय, तर जग सत्य वाटतं, हे जग सत्य वाटतं ह्या बंधनातनं मुक्ती. मी करता भोगता आहे असं वाटतं, त्याच्यातनं मुक्ती. माझा देह सत्य आहे असं वाटतं, ह्या तादात्म्यातनं मुक्ती. मी केलेली कर्म, त्या कर्मांचं माझ्यावर पडतं बंधन, त्या कर्मबंधनातनं मुक्ती. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला की कळतं की तत्त्वज्ञान आपल्याला काहीतरी समजून सांगतं आहे, काहीतरी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतं आहे. तो विचार आपल्या चित्तात रुजला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे. हा त्या शोकाच्या निवृत्तीकरताच भगवंतांनी पूर्ण भगवद्गीता सांगितलेली आहे. 18च्या 18 अध्याय सांगितलेत भगवद्गीतेतले, ते अर्जुनाचा शोक निघून जावा म्हणून. अर्जुनालाही अशाच प्रकारचा शोक झाला होता. माझे परिवार, माझे नातलग, माझे गुरुजन, माझे मित्र हे सगळे मारले जातील आणि त्यांच्याशिवाय मला राज्य घेऊन तरी मी काय करू, अशा प्रकारचा शोक अर्जुन करत होता. त्या शोकातनं मुक्ती देण्याकरता म्हणून भगवंताला सांगावं लागलं. त्या शोकातनं मुक्ती देण्याकरता म्हणून नत्वम शोचितुमर्हसी अशा प्रकारचे जणू काही ध्रुपद असलेले कितीतरी श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत. तर तू शोक करू नकोस हा मुख्य मतितार्थ भगवद्गीतेला सुद्धा आहे. असो, पुढे जाऊया आपण. आत्मवस्तूचं जेव्हा वर्णन करतो आपण, आत्मवस्तूच्या ज्ञानाचं, आत्मवस्तूबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा तो विचार दोन प्रकारचा असतो. एक, आत्मवस्तूचं स्वरूप लक्षण काय आहेत ती, आणि दुसरे, आत्मवस्तूची तटस्थ लक्षण काय आहेत ती. स्वरूप लक्षण म्हणजे सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप. आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे किंवा आनंदरूप आहे, अशा पद्धतीने सच्चिदानंद पदाचं जे वर्णन केलं जातं ते आत्म्याचं स्वरूप लक्षण आहे असं मानलं जातं. पण त्याचबरोबर आत्म्याचे तटस्थ लक्षणंसुद्धा सांगितलेली असतात. तटस्थ लक्षण म्हणजे कशाचा तरी संदर्भ देऊन एखादं लक्षण जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. आता कशाचा तरी संदर्भ म्हणजे काय, आता तटस्थ या शब्दातच आहे बघा गंमत. तटस्थ म्हणजे काय, तर तटस्थ म्हणजे तटस्थ, तट आहे त्या तटावर उभा असलेला. आता तट कशाचा असतो, नदीचा तट असतो, म्हणजे नदीच्या सापेक्ष तट असा शब्दप्रयोग तयार होतो. नाहीतर जमिनीवर उभा माणूस असतोच, पण तो तटावर उभा आहे असं आपण तेव्हा म्हणतो जेव्हा तो नदीच्या तटावर उभा असतो, नदीच्या बाजूला उभा असतो. म्हणून कशाच्या तरी सापेक्ष जेव्हा आपण एखादी सांगतो त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. या तटस्थ लक्षणांचा आलंबनाकरता फार छान उपयोग होतो. ही तटस्थ लक्षणं सांगितलेली आहेत. आताच्या मंत्रांमध्ये सुद्धा ही तटस्थ लक्षणं सांगितली आहेत. तटस्थ लक्षण ही पण महत्त्वाची असतात आणि स्वरूप लक्षण आत्म्याचं ते सुद्धा महत्त्वाचं असतं. तटस्थ लक्षण ही न्यूट्रल असतात, स्वरूप लक्षण ही नॅचरल असतात. आता येणारे पुढचे जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने तटस्थ लक्षणं काही दिसणार आहेत, त्याचा आपण थोडासा विचार करूया. मंत्र आहे, य इमं मध्वदम वेद आत्मानं जीवमांतिकात ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वैतत्. याचा अर्थ असा आहे, जो पुरुष कर्मफल भोगता व प्राणादिकांना धारण करणाऱ्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहून तोच आत्मा तिन्ही काळाचा नियंता आहे, शासक आहे असं जाणतो आणि असं जाणल्यानंतर नित्य त्या आत्म्याचं रक्षण करण्याची इच्छा करत नाही, असा जो आहे तो आत्मा तोच तू आहे, हेच ते आहे. आता इथे ब्रह्मज्ञ पुरुष जो असतो ना त्याच्या निर्भयतेचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मज्ञ पुरुषाला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही, तो भयरहित होतो. जो आपला विषय मागाच्या चौथ्या मंत्रामध्ये होता तोच विषय थोडासा इथे पुढे पण आहे, पण एका विशिष्ट पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. य इमम म्हणजे जो हा काय करतो, मधवदम. मधवदम म्हणजे मध म्हणजे मधु. मध आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सार, हनीबी असतात मधमाशी, ते काय करतं, गोळा करतं. काय गोळा करतं, सार गोळा करतं, मधु गोळा करतं.
मध गोळा करतं. अगदी त्याचप्रमाणे हा जीव जो आहे ना, हा अनेक प्रकारची कर्म अनेक ठिकाणी जाऊन करत असतो आणि त्या सगळ्या कर्मांची जी फळं असतात ती फळं गोळा करतो स्वतः करता. म्हणून त्याला मधासारखं असं म्हटलेलं इथे. आणि मधवद म्हणजे त्याचा कर्माचा फळाचा दाता कोण आहे, म्हणजे कर्माचं फळ देणंवाला कोण आहे, तो जो आहे तो ईश्वर आहे, तो आत्मा आहे. आणि जो प्राणांना धारण करतो, जो प्राणांना धारण करतो म्हणजे जो जीव, प्राणादिकांना धारण करणारा म्हणजे हा जो जीव आहे, त्याच्याही आतमध्ये कोण आहे, त्याचंही हे कोणाचं वर्णन आहे, हे देखील आत्म्याचंच वर्णन आहे. हे देखील आत्म्याचंच वर्णन आहे. असा जो ईशान, कशाचा ईशान? भूतभव्यस्य. भूतभव्यस्य म्हणजे भूत आणि भविष्य. आपण आत्ताच विचार केला. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा जो नियंता आहे, यांचा जो शास्ता आहे, यांच्यावर जो नियंत्रण ठेवतो तो ईश्वर, तो मी आहे. आत्मानम अंतिकात वेद. तोच मी आहे, तोच माझ्याजवळ आहे. परमात्मा मीच आहे, आतमध्येच आहे. त्याच्याच अनुसंधानात तोच आत्मा मी आहे अशा प्रकारे जो राहतो तो न ततो विजिगुप्सते, म्हणजे तो कशाचीही रक्षा करण्याची इच्छा ठेवत नाही. कशाची रक्षा करायची असते? सगळ्यात महत्त्वाची या देहाची. आपल्याला भय कशाचं असतं? हा देह आपला निघून जाणार आहे याची आपल्याला सगळ्यात मोठी भीती असते. या देहाची रक्षा करायची त्याला गरज उरत नाही. अशा पद्धतीने इथे हा मंत्र आपल्यासमोर आलेला आहे. हा आत्माच ईश्वररूप आहे आणि हा आत्मा ईश्वररूप असून हा सर्व प्राणीमात्रांमध्ये राहतो. ईशान म्हणून ईश्वर म्हटलेलं आहे, पण आत्माच, परमात्माच सगळ्या प्राण्यांमध्ये राहतो आणि तोच आपल्या सगळ्या प्राणांमधल्या होणाऱ्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवतो आणि प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला प्रदान करतो. ते जे स्वरूप आहे ते ईश्वराचं स्वरूप, तेच तुझं स्वरूप आहे. जीवात्मा बरोबर ईश्वरात्मा. आता असा जेव्हा विचार केला आपण त्याचा अर्थ कसा लावून घ्यायचा? मलाच ईश्वर म्हटलेला आहे. मला म्हणजे कोणाला? या देहाला नाही बरं. मला म्हणजे कोणाला? मी, आतमध्ये जो मी आहे, आत्मरूपाने जो मी आहे तो ईशान आहे. आता हे जाणायचं आहे. म्हणजे मीच भूतकाळातल्या गोष्टींचा नियंता आहे, भविष्यकाळातल्या गोष्टींचा सुद्धा नियंता मीच आहे. मीच नियंता असल्यामुळे, मीच शासन करणारा असल्यामुळे जे जे माझ्या आयुष्यामध्ये होऊन गेलेलं आहे ते माझ्याचमुळे झालेलं आहे. जे जे होणार आहे ते सुद्धा माझ्याच अधिष्ठानावर होणार आहे. जे काही घडतं आहे, आता इथे भूत आणि भविष्य असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वर्तमान अभिप्रेत धरावा लागतो आपल्याला. नाही तर तुम्ही म्हणाल भूत आणि भविष्याचीच गोष्ट केली, वर्तमानाची गोष्टच नाही आहे. वर्तमान तर माझ्या हातात आहे. मग असं नाही याचा अर्थ. करता करविता कोण आहे? तोच आहे, ईश्वरच आहे. आता तो ईश्वर कोण आहे? मी आहे. मग जे काही सगळं घडतं आहे ते सगळं घडणं हे कोणाच्या अधिष्ठानावर चाललं आहे? माझ्याच अधिष्ठानावर चाललं आहे. कारण कोण? तो मी आहे. अशा पद्धतीने जीवात्मा आणि ईश्वरात्मा एक केल्यानंतर आणि एक आहे असं जाणल्यानंतर आता हे सगळं जर का माझ्याच अधिष्ठानावर घडतं आहे, याचा अर्थ आता सूर्य ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप तापतो. तो सूर्य देखील खूप तापतोय. गरमी फार वाढली आहे. ती कोणाच्या अधिष्ठानावर वाढली आहे? ती कोणामुळे वाढली आहे? माझ्याचमुळे वाढली आहे. असा जर का आपण विचार करायला लागलो, ईशानं म्हटलं आहे ना, आता असा जर का विचार करायला लागलो, तो मग आता मला सांगा भीती कशाची कोणाला लागेल? कशाबद्दल भ्यायचं? आता हे जे काही होतं आहे ते सगळं कोणाच्यामुळे होतं आहे? असा जेव्हा विचार करतो त्यावेळेला द्वैत राहत नाही. हे सगळं घडतं आहे, सगळं घडणारं आहे, त्याचा जो नियंता आहे तो नियंताच मी आहे, अशी अनुभूती घ्यायची आहे. असा विचार आपल्याला करायचा आहे. आपण भगवद्गीतेमध्ये एक श्लोक नेहमी म्हणतो, 18व्या अध्यायातला, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जनतुष्टिती. तो ईश्वर सगळ्या भूतांमध्ये आहे, असतो. तोच सगळ्या जीवांना धारण करतो, तोच सगळ्या जीवांना प्राणशक्ती पुरवतो, तोच सगळ्या जीवांना चालना देतो, तोच सगळ्या जीवांचं नियंत्रण करतो, तोच सगळ्या जीवांचा संहारसुद्धा करतो, तोच त्या सगळ्या जीवांचं पालनसुद्धा करतो. ही जी शक्ती आहे ती प्राणशक्ती, ती माझ्या आतमध्येच आहे, ती माझीच आहे. तोच मी, माझ्याचमुळे चालतं. आता थोडासा विचार करा, आहे दोन मी 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 जे म्हणतोय ते कळेल. ईश्वरच हे सगळं कार्य करतो आहे,
तो मी आहे असा या मंत्राचा अभिप्राय आहे. मला वाटतं मी म्हणजे जीव, मी जीवरूप मी हे सगळं करतोय. थोडा विचार करू आपण म्हणजे कळेल. मला असं वाटतं की मला इथे उठून आता तिकडे जायचं आहे, या खोलीतून त्या खोलीत जायचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी इथून उठून चालायला जातो आणि मी चालतो. मला वाटतं मी जेवतो, मला वाटतं मी अन्न खायचं आहे, मला भूक लागली मी अन्न खातो, मला वाटतं मला तहान लागली मी पाणी पितो म्हणून मी पाणी पितो. हे सगळं जीव करतोय. बरं बघा, आता थोडा विचार करा. हे जरी का खरं असलं तरी त्या प्राण्यांना शक्ती देण्याकरता, त्या हातापायांना शक्ती देण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? हे कोणाचं आहे? ती प्रेरणा कोणाची आहे? ती या ईश्वराची आहे. ईश्वराच्या प्रेरणेमुळे कर्मेंद्रिय काम करतात, ईश्वराच्या प्रेरणेमुळे ज्ञानेंद्रिय काम करतात. ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला असतो ते आपले हातपाय हलवूसुद्धा शकत नाहीत. त्यांना इच्छा असते, शरीर असतं, हातपाय असतात, पण ते चालत नाहीत. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? आपल्याला वाटतं की अन्न खाल्लेलं मी पचवतोय, पण अन्न पचवणारा कोणतीही शक्ती वेगळी आहे. तो ईश्वर, तो याचं स्वरूप आहे. तो जो ईश्वर आहे, पचाम्यन्नम चतुर्विधम, तो जो ईश्वर आहे तो अन्न पचवतो. मला असं वाटतं की मला आता झोपायचं आहे, मला असं वाटतं की मी आता जाऊन झोपणार आहे. मी लाख ठरवलं तरी मला झोप येत नाही. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम असतो, झोप येत नाही, गोळ्या घ्याव्या लागतात झोपेकरता. मला असं वाटतं की मी आज खूप वेळ झोपणार आहे, दुसऱ्या दिवशी मी अगदी 9 वाजेस्तोवर झोपणार आहे, पण आपोआप सकाळी 5:30-6ला जाग येऊनच जाते. आता ही जाग आणली कोणामुळे? जाग कोणी केलं आहे? मी तर ठरवलं होतं ना की मला झोपायचं आहे 9 वाजेस्तोवर म्हणून. मग जर का शरीर माझं आहे तर मी म्हणेल तसं त्याने ऐकलं पाहिजे, पण तसं होत नाही. कारण शरीराचं चालन करणारा चालक जो आहे तो आतमध्ये कोणीतरी वेगळाच असतो आणि तोच आपली कामं करत असतो, तोच आपल्याकडनं ही सगळं कामं करवून घेत असतो. आपल्याला असं वाटत असतं उगाचच की मी करता आहे, मी भोगता आहे, पण करता करविता जो असतो तो ईश्वर असतो. आणि त्या ईश्वराला जाणायचं आहे, त्या ईश्वराला मी आहे, मी म्हणजे तो ईश्वर आहे अशा पद्धतीने जो जाणतो तो एतद् वैतत् इथे म्हटलेलं आहे. ततो न विजिगुप्सते, असा जो जाणतो त्याला विजिगुप्सा राहत नाही. विजिगुप्सते म्हणजे काय? गोपन, इथे गोपन शब्द आलेला आहे. गोपन हा धातू आलेला आहे गुप्सतेमध्ये. त्याचा अर्थ आहे रक्षण करणं, संरक्षण करणं, पालन करणं. आता पालन कशाचं करायचं आहे? मगाशी बघितलं, शरीराचं पालन करायचं असतं आपल्याला. आपल्याला रक्षण कशाचं करायचं असतं? संपत्तीचं करायचं असतं. आपल्याला रक्षण कशाचं करायचं असतं? आपल्या कुटुंबियांचं रक्षण करायचं असतं, आपल्या देहाचं रक्षण करायचं असतं, आपल्या परिवाराचं रक्षण करायचं असतं. आता ईश्वरच सगळा करता करविता आहे आणि तो ईश्वर मी आहे असा अनुभव आल्यानंतर सगळ्यांचं रक्षण करणं, संपत्तीचं रक्षण करण्याचं काम हे ईश्वरच करतो आहे. सगळं करणारा ईश्वरच आहे आणि तो मी आहे असा अनुभव आल्यानंतर मला वेगळी रक्षा कशाची करायची इच्छा राहत नाही. का बरं राहत नाही? आपल्याला खूप वाटतं, जीवरूपी मला खूप वाटतं की मी माझ्या शरीराला सांभाळावं, मी माझ्या शरीराला तंदुरुस्त ठेवावं. जीवरूपी मला खूप वाटतं की माझ्या शरीराला कुठल्याही प्रकारचे रोगव्याधी झाले नाही पाहिजेत. पण असे कितीतरी लोक असतात अगदी तंदुरुस्त स्वतःला ठेवणारे, अचानक काहीतरी होतं आणि कुठला तरी रोग त्यांना जडतो आणि काही दिवसातच हरिओम, जे व्हायचं ते होतं. सगळ्यांचा अनुभव आहे. आत्ता तर होते हो, अगदी धडधकट चांगले होते, अगदी गृहस्थ ते. काय झालं अचानक काय माहिती? नाही होत. आपला कंट्रोलच नाही आहे ह्याच्यावर, हे लक्षात ठेवायचं. तर मी शरीर नाही, मी प्राण नाही, आपला विचार करून झालेला आहे. मी म्हणजे मन नाही, मी प्राण नाही. मी कोण आहे? मी आत्मरूप आहे. मी सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आत्मा मी आहे. ह्या भूमिकेवर दृढ राहणं म्हणजेच साधना आहे. ह्या भूमिकेचा सतत विचार करत राहणं, पदोपदी विचार करत राहणं म्हणजे साधना आहे. ज्या पद्धतीने या स्थूल देहाचं आपण रक्षण करण्याची इच्छा आपल्या मनात राहत नाही, त्याच पद्धतीने आपल्याला सूक्ष्म शरीराची सुद्धा इच्छा रक्षण करण्याची कुठल्याही प्रकारची इच्छा मनात राहत नाही.
माझं मन खूप चांगलं काम करतं आहे, माझी बुद्धी खूप तल्लख आहे. नाही हो, शरीर आता असं साथ देत नाही. वयोमानाने थोडेसे शरीर जरा आता नाही साथ देत, हातपाय नाही चालत, पण माझी बुद्धी मात्र अजूनही खूप तल्लख आहे बरं का, मी खूप काम करतो. अशा पद्धतीची जेव्हा आपण वक्तव्य ऐकतो त्यावेळेला ती बुद्धीला प्रेरणा देणारा, त्या बुद्धीचं मागचं जे अधिष्ठान आहे ते सुद्धा त्या आत्म्याचंच आहे, हे लक्षात राहत नाही. शरीराला सत्य म्हटलं म्हणून शरीर सत्य मानून मग त्या शरीराला चांगलं ठेवायची इच्छा मनामध्ये निर्माण होते. संपत्तीला सत्य मानतो म्हणून त्या संपत्तीला सत्य मानल्यामुळे संपत्तीचं संरक्षण करण्याची, ती टिकावी, ती टिकून राहावी, ती वाढावी, अशा पद्धतीची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. परिवाराला आपल्या सत्य मानतो, नातलगांना सत्य मानतो, घरातल्या कुटुंबियांना सत्य मानतो म्हणून त्यांना काही इजा होऊ नये, तो पण चांगला राहावा म्हणून आपण कष्ट करतो. पण जेव्हा हे सत्य नाही, हे मिथ्य आहे, येणारं टिकणारं जाणारं आहे, जेव्हा आपल्या मनामध्ये आतमध्ये विचार पक्का होतो, तो आत्मरूप मी आहे हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये पक्का येतो, त्यावेळेला आत्माच सत्य आहे. सत्य आत्माला एकदा जाणल्यानंतर या मिथ्या शरीराच्या टिकण्याकरता खूप कष्ट करण्याची, खूप चिंता करण्याची, खूप शोक करण्याची इच्छाच राहत नाही, गरज राहत नाही. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, शरीरासगट, देहासगट हे जग मिथ्य आहे. जे मिथ्य आहे ते येणारं टिकणारं जाणारं आहे, बरोबर. म्हणून त्याच्या रक्षणाची चिंता कितीही केलं तरी ते जाणारं आहे, हे पटलेलं आहे. त्याच्या रक्षणाची चिंता कितीही केली तरी ते जाणारं आहे, ते नाश पावणारं आहे, कधी ना कधी ते निश्चित नाश पावेल, हे पक्क पटलेलं आहे. असं जेव्हा असतं त्यावेळेला त्या मिथ्या गोष्टींच्या रक्षणाची चिंता करण्याचं काही कारण उरत नाही. आत्मा सत्य आहे, आत्मा अविकारी आहे, आत्मा नित्य आहे, त्याच्यामुळे त्याच्या रक्षणाची चिंता करण्याचं तर काही कारणच नाही. मग रक्षण कोणाचं करायचं? रक्षण करण्याचीच कारण उरत नाही. जे मिथ्य आहे त्याचं संरक्षण करून काही फायदा नाही, कारण ते कितीही संरक्षण केलं, कितीही जपलं, कितीही जोपासलं, कितीही सांभाळलं तरीसुद्धा ते जाणार आहे. आणि जे अत्यंत सत्य आहे त्याचं रक्षण करण्याचं तर त्याला काही कारणच उरत नाही, कारण ते अविकारी आहे, ते नित्य आहे, त्याचं रक्षण करण्याची तर काहीच आवश्यकता नाही. तुम्ही म्हणाल की रक्षण करण्याकरताच तर भगवंताचा जन्म असतो, भगवंतांचा अवतार असतो. भगवंत कशा करता येतात अवतार घेऊन? पुराणामध्ये आपण गोष्टी वाचतो, प्रल्हाद हिरण्यकश्यपू रक्षण करण्याकरता आला, अग्नीमध्ये जळू शकला नाही, फेकलं तरी झालं नाही. अशा पद्धतीने भक्तांचं रक्षण करण्याकरता म्हणून भगवंत येतो. अशा पद्धतीने पुराण कथांमध्ये अशा प्रकारचे जे रक्षण करण्याच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार इथे करायचा नाही आहे. पुराणातल्या गोष्टी पुराणामध्ये ठेवायच्या. आपण वेदांताचा अभ्यास करतो आहोत. वेदांताचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सूक्ष्म विचार, वेदांताला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्यायचं. विषय काय सुरू आहे आपला तो लक्षात ठेवून, सूक्ष्मबुद्धी ठेवून आपण हा विचार नक्की करायचा आहे, दृढतापूर्वक सांभाळायचा आहे की मी आत्मा आहे. मग हा विचार करताना, मी आत्मा आहे हा विचार करताना बाकीचे सगळे विचार कशा पद्धतीने आपण हळूहळू दूर करू शकतो हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आधी शंकराचार्यांनी या मंत्रावर जेव्हा भाष्य केलं आहे त्यावेळेला ते म्हणतात, किंग कह कुतो वा गोपयितुमिच्छेत. 3 प्रश्न उपस्थित केलेत त्यांनी. शंकराचार्य म्हणतात किम, कह आणि कुतो, म्हणजे कोण, कोणाला आणि कुठून संरक्षण करण्याचा प्रयत्न करते किंवा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. सगळीकडे मीच आहे, सगळीकडे मीच भरून उरलो आहे अशा म्हटल्यानंतर कोणी कोणाचं रक्षण करायचं? तिथे द्वैतच नाही. द्वैत नाही म्हणून कोणी करायचं, कोणाचं करायचं, या दोन्ही प्रश्नांचं निवृत्त होऊन जातात. कुठून करायचं, कुठून करायची काही गरजच नाही. सगळीकडेच मी आहे. पूर्णमद पूर्णमिदम म्हटल्यानंतर कुठे करायचं काही गरज नाही. म्हणून ततो न विजिगुप्सते, त्याला कुठल्याही प्रकारचं रक्षण करण्याची, म्हणजेच थोडक्यात शोक करायचा गरज उरत नाही किंवा चिंता करायची गरज उरत नाही, कुठल्याही प्रकारचं भय त्याला उरत नाही. हे नचिकेता एतद्वैतत,
तू जे मला विचारलं होतंस ना, काय विचारलं होतं? प्रश्न विचारला होता, अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत पश्यसी तद्वद. अशा प्रकारचा प्रश्न नचिकेताने विचारला आहे. म्हणजे भूत आणि भव्य, म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जो बघतो तो कोण आहे? जो तू जाणला आहेस, हे यमदेवा ते तू मला सांग. अशा प्रकारचा प्रश्न नचिकेतानी आठवत असेल तर पहिल्या अध्यायात विचारलेला आहे. त्याचं उत्तर आता हे नचिकेताला देत आहेत यमदेव. जो भूत आणि भविष्य यांच्यापेक्षाही वेगळा आहे, यांच्याही अतीत आहे. तो भूत आणि भविष्याच्या अतीत असला तरी भूत आणि भविष्य हे त्याच्यामध्येच आहेत. तो देश आणि कालाच्या अतीत असला तरी देश आणि कालांची संवेदनाही त्याच्यामुळेच आहे. हे कळणं हे महत्त्वाचं आहे. तो धर्म आणि अधर्माच्या अतीत असला तरी धर्म आणि अधर्म यांची उभारणी ही त्याच्याच अधिष्ठानावर होत असते. तो कारण आणि कर्म यांच्याही अतीत आहे तरी कार्यकारण यांचा जो भाव आहे तो सुद्धा त्याच्याच अधिष्ठानावर आहे. म्हणून हे नचिकेता, अशा पद्धतीने तू त्या ईशान म्हणजे त्या आत्मतत्वाला जाण. तेच हे आत्मतत्व आहे. पुढचे जे मंत्र आहेत ते मंत्रसुद्धा अशाच प्रकारचे आहेत. पण ते मंत्र घेण्याच्या आधी आपण एक थोडासा विचार करू, बैठक नीट तयार करून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढच्या मंत्रांचा आवाका लवकर लक्षात येईल. परमार्थामध्ये जेव्हा मांडणी केली जाते त्यावेळेला 2 प्रकारे सांगितलेलं आहे. एक आहे व्यतिरेकात आणि एक आहे अन्वय. एक व्यतिरेकाची मांडणी असते आणि एक अन्वयाची मांडणी असते. आता जो मंत्र झाला त्या मंत्रापासून आता पुढचे जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये अन्वयाचं प्रतिपादन केलेलं आहे. बघा आता म्हणजे काय सांगतो. व्यतिरेक म्हणजे एकातनं वेगळं काढणं, दुसऱ्याला वेगळं करणं, 2 काढणं, 2 दाखवणं. म्हणजे काय? आत्मा वेगळा आणि हे जग मिथ्या, हे जग माईक, हे विषय माईक, हे इंद्रिय माईक, हे मन माईक, हे बुद्धी माईक, हे प्राण माईक, हे शरीर माईक, ही संपत्ती माईक, हे सगळं वेगळं, आत्म्यापासून वेगळं. तू आत्मा आहेस आणि हे बाकी सगळं वेगळं. अशा प्रकारे व्यतिरेकाची एक मांडणी असते. 2 करायचे, वेगळे करायचे. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मी शरीर नाही. जगाला आत्म्यापासून वेगळं करायचं पहिले. आत्म्याला अनात्मापासून वेगळं करायचं. पुरुषाला प्रकृतीपासून वेगळं करायचं. जे सार आहे त्याला असारापासून वेगळं करायचं. अशा पद्धतीने ही व्यतिरेकाची मांडणी होते. हा व्यतिरेक प्रस्थापित झाल्यानंतर व्यतिरेकाची साधना असते. हे मी नाही, हे मी नाही, शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, अशा प्रकारे विचार करणं ही व्यतिरेकी साधना सांगितलेली आहे. अशी साधना असते व्यतिरेकाची. पण व्यतिरेकीची साधना करत असताना सुद्धा एक स्टेज अशी येते की ज्या वेळेला अन्वय लावावा लागतो. मग हे नाही म्हटल्यानंतर मग कोण? मग तो आत्मा आहे, तो आत्मा आहे कळलं. मग आता हा आत्मा जो आहे तो आत्मा आणि ह्या आत्म्याचा बाकीच्या जगाचा संबंध कशा प्रकारे लावायचा? तर वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं की हा जो सगळा अनुभव येतोय ना बाकीच्या सगळ्या पदार्थांचा, हे जे सगळे लोक तुला दिसत आहेत, हे जे सगळी प्रकृती तुला दिसतीये, ही प्रकृती म्हणजे पुरुषाचीच निर्मिती आहे. पुरुषच त्याच्यातनं अभिव्यक्त होतो आहे. सगळीकडे एक आत्मतत्वच भरून उरलेलं आहे. आत्माच सगळीकडे आहे. तो आत्मा म्हणजेच मी आहे. आता जो आत्मा मी आहे तोच आत्मा सगळीकडे भरून भरल्यानंतर मला सगळीकडे आत्मरूपाने मीच दिसायला पाहिजे. आता ही झाली अन्वयाची मांडणी. ह्याला अन्वय म्हणतात. उदाहरण घेतलं म्हणजे कळेल. खूप फेमस उदाहरण वेदांतशास्त्रामध्ये सगळेजण देतात नेहमीप्रमाणे. आपण घटाचं आणि मातीचं उदाहरण बघतो. घट किंवा मडकं, माठ असं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये माती आणि मातीच असते सगळीकडे. 4ही-5ही बाजूनी फक्त माती आणि मातीच असते. पण आपण म्हणताना त्याला घट म्हणतो. आतमध्ये मातीच असते. आता ही मातीचा त्या घटामध्ये अन्वय आहे अशा भाषेमध्ये वेदांतशास्त्र आपल्याला सांगतो. आणि घटाचा त्या मातीमध्ये व्यतिरेक आहे. म्हणजे नुसती जेव्हा माती आपण बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये घट दिसत नाही. पण ज्यावेळेला घट तयार करतो त्यावेळेला घटामध्ये माती आणि फक्त मातीच असते. त्याच्यामध्ये मातीशिवाय दुसरं काही नसतंच. त्याच पद्धतीने जगाकडे बघताना जगामध्ये आत्माच फक्त आहे सगळीकडे व्यापून उरलेला. तो आत्माच सगळीकडे व्यापून आहे. तो विभू आहे, तो महान आहे, तोच सगळ्या प्राणीमात्रांमध्ये भरलेला आहे,
तो सगळ्या प्राणीमात्रांचा चालक आहे, तोच हे सगळं करतो आहे, अशा पद्धतीने इथे अन्वय प्रस्थापित करण्याकरता म्हणून आता काही मंत्र येतात. ज्याच्यामुळे आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचं ज्ञान होतं, तो जो आहे तो आत्मा, तो प्रत्येकामध्ये दडून आहे. तो ज्याच्यामध्ये दडून आहे ते सगळी कारणं, ती सगळे विषय, त्याच्यामध्ये सुद्धा आत्मस्वरूपच आहे. आत्म्याला आत्म्यापासून वेगळं करता येत नाही, ब्रह्माला ब्रह्मापासून वेगळं करता येत नाही, दोघांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवायची गरज उरत नाही, एकच सगळीकडे आहे. पण तरी हे वेगळंपणाने दिसतं हे मात्र खरं. या स्लाईडवर जे टेबल दाखवलेलं आहे, हा आपण टेबल मागे एकदा बघितलेला आहे. ओंकाराची साधना जेव्हा आपण शिकत होतो, ओम हा याचा जेव्हा विषय आपल्यासमोर आला होता, त्यावेळेला हा टेबल आपण बघितला आहे. त्याच्या जो सगळ्यात खालची जी लाईन आहे, त्याच्यामध्ये तो जो आत्मा आहे तो साक्षी आहे, तो तुरीय आहे. तो भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान या सगळ्यांचा साक्षी आहे. तो प्रत्येक गोष्टीचा साक्षी आहे. ते आत्मतत्व, ते परमात्मतत्व आहे. पण तरीसुद्धा हे सगळं दिसणारं जग दिसतं, भासणारं जग भासतं. मग याची कारणमीमांसा काय, तर ते सांगण्याकरता म्हणून माया नावाची जी शक्ती आहे, त्या मायाशक्तीचा स्वीकार करावा लागतो. एकोहम बहुश्याम हा जो पहिला स्फुरण जे आहे तेच मायेचं रूप आहे, असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. त्या मायेचा स्वीकार केल्यामुळे बाकीच्या गोष्टींचा उलगडा हळूहळू व्हायला लागतो. हे जे कारण आहे, कशाचं कारण, जगताचं कारण, त्याला कारणच म्हटलेलं आहे. ते कारण म्हणजे ही माया, या मायेपासनं त्रिगुणांची निर्मिती झाली आहे. त्या त्रिगुणांच्या निर्मितीनंतर पंचमहाभूतांची निर्मिती झाली आहे. सूक्ष्म पंचमहाभूत, स्थूल महाभूत इत्यादी इत्यादी. पण ते कारण आहे, ते जे कारण आहे ते 3ऱ्या रोमध्ये सांगितलेलं आहे. कारण, त्यालाच ईश्वर म्हटलेलं आहे तिथे. त्याच्यानंतर आहे सूक्ष्म. आता या कारणातनं जे अव्यक्त आहे, त्या कारणातनं काहीतरी निर्माण झालं. काय निर्माण झालं, सूक्ष्म घटक निर्माण झाले. सूक्ष्म मन, सूक्ष्म प्राण, मन प्राण हे जे आहेत हे सूक्ष्म देहात असतात. सूक्ष्म देहामध्ये जे घटक असतात, अंतःकरणातले जे घटक दाखवलेत ते सूक्ष्म देहात असतात. सूक्ष्माची दुसरी लेअर. आणि त्यातनं मग नंतर बाकीचे जे सगळे स्थूल पंचमहाभूतांमधनं जे दिसणारं जग, जाणवणारं जग, जे आपण जगतो, व्यवहारातलं जग जे आहे ते स्थूल देहातलं, त्याला स्थूल देह म्हटलेलं आहे. आणि ह्या जगामध्ये आपण नेहमी वावरत असतो. आता हे जे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारणदेह आहेत, ह्याचा हा प्रत्येक व्यक्तीकरता एक असतो. प्रत्येक व्यक्ती एकेका करता म्हणजे व्यष्टी ज्याला म्हटलेलं आहे इथे, आणि एक समष्टी म्हणजे सगळ्यांचं मिळून एक, अशा पद्धतीने समष्टीचा विचार इथे मांडलेला आहे. त्याचा जो अभिमानी आहे त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ही नावं याच्याकरता सांगतो आहे कारण पुढच्या काही मंत्रांमध्ये याचा उल्लेख येणार आहे. जागृती अवस्थेमध्ये जेव्हा समष्टीचा विचार केला जातो त्यावेळेला त्याला विराट असं नाव दिलेलं आहे. आणि जेव्हा एका व्यक्तीपुरता जागृती अवस्था म्हटली जाते तेव्हा त्याला विश्व असं म्हटलेलं आहे. जेव्हा तीच व्यक्ती किंवा तीच व्यष्टी, एक माणूस जो असतो तो जेव्हा स्वप्नावस्थामध्ये जातो तेव्हा त्या स्वप्नावस्थेच्या त्या व्यक्तीला तैजस असं म्हटलेलं आहे. आणि समष्टीची जी स्वप्नावस्था आहे त्याला हिरण्यगर्भ असं नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्याचप्रमाणे कारणावस्थेमध्ये व्यष्टीचे जे आहे त्याला प्राज्ञ म्हटलेलं आहे आणि समष्टीला त्याला ईश्वर असं नाव दिलेलं आहे. आता हे जेव्हा चार्ट आपल्यासमोर येतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं आहे, व्यष्टीला मी एक म्हणतो, व्यष्टी म्हणजे एक व्यक्ती अशा हिनोमानी, पण असे अभिमानी अनेक असतात. म्हणजे काय, अनेक जीव आहेत, अनेक जीव आहेत म्हणून अनेक विश्व, अनेक तेजस, अनेक प्राज्ञ अशा पद्धतीने आहे. पण या सगळ्यांचं कलेक्टिव्ह ज्याला म्हणतात, सगळे अभिमानी जर का एकत्र केले तर समिष्टीचा जो अभिमानी आहे तो जागृती अवस्थेमध्ये त्याला विराट म्हटलेला आहे, स्वप्नावस्थेमध्ये त्याला हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. तर हा जो आत्मा आहे हा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे. हा सत, चित, आनंदरूप असलेला आत्मा, हा आत्मा ह्या तिन्ही अवस्थांमध्ये अनुस्यूत आहे. जागृती अवस्थामध्ये आपण बघितलं, मंत्र आत्ता झालेले आहेत सगळे. जागृती अवस्थेमध्ये जे कोणी बघतो, जे कोणी खातो, जो कोणी पितो,
जो कोणी स्पर्श रूप रसगंधांचा अनुभव घेतो तो कोणाच्या अधिष्ठानावर घेतो? तो या आत्म्याच्या अधिष्ठानावर, चौथ्या लाईनीमध्ये जो आत्मा दिलेला आहे ना त्याच्या अधिष्ठानावर घेतो असं सांगतायत. स्वप्नावस्थेमध्ये जे स्वप्न कोण बघतं ते पण कोणामुळे बघितलं जातं? आत्म्यामुळे बघितलं जातं. कारणवस्थेमध्ये किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये गाढ झोपेत मागच्या वेळेला आपण विचार केला होता, त्या गाढ झोपेमध्ये जो त्या सुखाचा अनुभव घेणारा जो कोणी आहे, तो सुखाचा अनुभव कोणाच्या अधिष्ठानावर आपल्याला प्राप्त होतो? तो त्याच आत्म्याच्या अधिष्ठानावर प्राप्त होतो. या तिन्ही अवस्थांमध्ये अनुस्यूत काय आहे, आतमध्ये काय आहे दडलेलं, हे तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते हे आत्मतत्व सगळ्यात खाली जे सांगितले आहे ते. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर या तिन्ही शरीरांमध्ये सत नावाचं जे तत्व असतं ते तत्व असतंच असतं, ते विद्यमान आहे तिथे. त्याच्याचमुळे आपल्याला अनुभव येतात. ह्या सत चित आनंदरूप आत्म्यातला सद्गुण घेऊन कारण सूक्ष्म, स्थूल आणि सूक्ष्म अशा शरीरांमध्ये प्रविष्ट झालेला आहे, म्हणून ते आपल्याला दिसतात, म्हणून ते आपल्याला जाणवतात. त्यातलाच चित नावाचा जो गोष्ट आहे तो चितला धारण केलेला आहे, ज्ञानरूपतेला धारण केलं आहे, आणि म्हणूनच या सगळ्या पदार्थांचं आपल्याला भान होतं, या सगळ्या पदार्थांचं आपल्याला ज्ञानसुद्धा होतं. हे सगळे पदार्थ आपण जाणूसुद्धा शकतो. साधा प्रश्न आहे, जेव्हा आपण झोपतो, झोपेमध्ये स्वप्न पडतं आणि आपण विचार केलेला याचा, स्वप्न ज्या वेळेला पडतं त्यावेळेला ते स्वप्नाची निर्मिती कोणी केली, त्या स्वप्नातल्या पदार्थांची निर्मिती कोणी केली असा जेव्हा प्रश्न पडतो, आणि अनेक प्रकारचे स्वप्न, अनेक प्रकारचे व्यक्ती आपण बघितलेल्या आहेत स्वप्नांमध्ये, अनेक प्रकारचे दृश्य आपल्याला दिसतात, त्या सगळ्यांची निर्मिती कोणामुळे केली असा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेला एक उत्तर येतं, मन. आपलंच मन सगळे स्वप्न काहीतरी बघत बसतो आपण मनाने, म्हणून स्वप्नांचा निर्मिती करणारा आणि मनच वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या दृश्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या थ्रू आपल्यापुढे व्यक्त होत असतं. ते मन अगदी त्याचप्रमाणे, जणू काही त्याचप्रमाणे हे एकच आत्मस्वरूप कारण सूक्ष्म आणि स्थूल शरीरांमध्ये अनुस्यूत आहे. त्याच्यामध्ये तिन्ही ठिकाणी ते असतं, तिन्ही ठिकाणांमध्ये आहेच आहे. तेच अनेक पद्धतीने व्यक्त होत आहे, अनेक पद्धतीने, अनेक प्रकाराने व्यक्त झाल्यासारखं वाटतं आहे. आता परत व्यक्त होत आहे म्हटलं तरी प्रश्न येतो, व्यक्त झाल्यासारखं वाटतं आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं. शेवटी विवर्तोपादान सांगितलं आहे आत्म्याला, आत्मवस्तूला जगाचं विवर्तोपादान करणं सांगितलेलं आहे, तर तो आत्ता विषय नाही आहे. आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आत्माच हा तिन्ही अवस्थांमध्ये आहे आणि तो तिन्ही अवस्थांच्याही पलीकडे आहे. त्वम अवस्थात्रयातीतः, ह्याच्या 3 अवस्था इथे लिहिलेल्या आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. त्यांच्याही पलीकडे असलेला आत्मा, तो आत्मा हे नचिकेता तू आहे. आता या आत्म्याला तिन्ही अवस्थांमध्ये बघणं याला म्हणतात अन्वय, याला म्हणतात अन्वय. आता यमदेव सांगणार आहेत की हा आत्मा तुला आत्ता ज्या पद्धतीने मी सांगितला, ईश्वर, ईशान म्हणून ज्यावेळेला मी ईश्वराकडे निर्देश केला, आता पुढच्या मंत्रांमध्ये हिरण्यगर्भ म्हणून तोच आत्मा आहे. या सगळ्या शरीरांना धारण करणारा, त्या सगळ्या शरीरांची सूक्ष्मदेह धारण करणारा जो हिरण्यगर्भ आहे तो देखील आत्माच आहे. त्यांची स्थूलदेह धारण करणारा जो आहे, आदिती नावाची जी देवता आहे ती सुद्धा ब्रह्मच आहे. त्यातल्या प्राण जे आहेत ते सुद्धा ब्रह्मच आहे. अशा पद्धतीने शरीरामध्ये जे जे घटक म्हणून येणार आहेत ते सगळेच्या सगळे घटक हे ब्रह्मस्वरूपाचेच आहेत, ते ब्रह्मच आहे, तोच आत्मा आहे. एतद्वैतत्, म्हणजे जे जे आपण आता बघणार आहोत, जे जे आपल्याला दिसतं आहे, ज्या ज्या गोष्टींचा अनुभव येतो आहे, त्या सगळ्यांमध्ये आत्मवस्तूला बघणं, आत्मवस्तूचीच अनुभूती घेणं, सर्वं खलविदं ब्रह्म अशा प्रकारे अनुभव घेणं, हे आता इथे सांगणं चाललेलं आहे. नचिकेताला आत्मवस्तूचं वर्णन पहिल्या अध्यायात केल्यानंतर आता दुसऱ्या अध्यायामध्ये सगळीकडे आत्माच कसा व्यापक आहे, तोच कसा भरून आहे, हे सांगणं चाललेलं आहे. म्हणून स्वप्नांतम जागरितांतम चोभौ येनानुपश्यती या मंत्रामध्ये, चौथ्या मंत्रामध्ये काय सांगितलं? विभू आत्मा, सुषुप्तीचा जो ईश्वर आहे तो तू आहे. महानतम, आपण बघा लय चिंतनामध्ये विचार केला होता, महान आत्म्यामध्ये त्याचा लय करावा. वाणीचा मनात, मनाचा बुद्धीत, बुद्धीचा कशात? महान आत्म्यात. आणि महान आत्म्याचा शांत आत्म्यात लय करावा. तो जो महान आत्मा सांगितला आहे तोच इथे महान आत्मा म्हटलेला आहे.
महांतम विभुमात्मानम, ईश्वर. आणि तेच तू आहेस. एतद्वैतत, याचं थोडक्यात तेच तू आहेस. तेच हे जे तू जाणण्याचा प्रयत्न करतो आहेस नचिकेता. तत् म्हणजे काय? महान, विभू, ईश्वर. मगाशी जो विचार केला, ईश्वराची संकल्पना आपण बघितली आहे. मायोपाधिक चैतन्य, मायाच्या उपाधीमुळे ईश्वराला वेगळं पाडलेलं आहे. अविद्येच्या उपाधीमुळे जीवाला वेगळं पाडलेलं आहे. त्वमचा अर्थ काय? जीव. तत्चा अर्थ काय? ईश्वर. जीव आणि ईश्वर वाच्यार्थाने जेव्हा आपण बघतो त्यावेळेला जीव म्हणजे ईश्वर आहे असं वाच्यार्थाने आहे. लक्षार्थाने बघायला गेलं तर जीव म्हणजे कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म एक आहे. आता मायोपाधिक चैतन्य म्हणजे ईश्वर आणि अविद्योपाधिक चैतन्य म्हणजे जीव. मग माया आणि अविद्या यांची उपाधी जर का वेगळी केली तर चैतन्य आणि चैतन्य दोन्हीमध्ये चैतन्य तेच आहे. जे चैतन्य जीवामध्ये आहे तेच शुद्ध चैतन्य ईश्वरामध्ये पण आहे. तेच शुद्ध चैतन्य म्हणजेच परमात्मा म्हणजेच आत्मा. तो सर्वत्र व्यापक आहे, विभू आहे. विभू म्हटल्यानंतर व्यापक आलं. आता विभू शब्द पण मगाशी बघितल्याप्रमाणे व्यापक कशाच्या व्यापक आपण म्हणतो याच्या व्यापक सगळं. आपल्याला जग एवढंच माहिती असतं. सापेक्ष आहे, तटस्थ लक्षण आहे. एक छोटंसं उदाहरण बघू. बोलायला हे सगळं सोपं वाटतं पण आत्मसात करायला कळायला जरा कठीणच पडतं. अशा पद्धतीने जरी का मांडणी केली आणि अशा पद्धतीने जरी का सांगितलं. एक उदाहरण बघूया. समुद्राचं उदाहरण आहे, फार सुरेख उदाहरण आहे. दृष्टांत. समुद्र असतो आहे, आपण सगळेजण बघतो समुद्रावर. त्या समुद्रावर असंख्य लाटा येत असतात. अनेक प्रकारच्या लाटा समुद्रावर येत असतात. काही लाटांना खूप छोट्या असतात, येतात आणि माळून जातात. पण काही लाटा मात्र खूप मोठ्या असतात, छान मोठ्या मोठ्या लाटा येतात. आता समुद्राला मोजता येत नाही पण लाटेला मोजता येतं. एक एक लाट समुद्राची जी असते ती एक एक लाट मोजता येते. अशा असंख्य लाटा, अगणित लाटा, अनंत लाटा समुद्रावर येत असतात. आपल्या किनाऱ्यावर जिथे आपण बसलेलो असतो तिथल्या किनाऱ्यावर लाटा येत असतात. समजा आपण महाराष्ट्राच्या कोकणामध्ये आहोत. कोकणातल्या एखाद्या किनाऱ्यावर एखाद्या क्षेत्रावर आपण असू, गणपतीपुळ्याच्या तिथे आपण लाटा तिथल्या मोजू शकतो. पण अशा तिथल्या लाटांसारख्या अनेक लाटा समुद्राच्या भारताच्या किनारपट्टीवर खूप आहेत आणि जगाचा विचार केला तर अनंत आहेत. मग आता विचार करा की समुद्र हा अनंत आहे. त्यातल्या ज्या सगळ्या लाटा एकत्र केल्या, समुद्रावर येणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या लाटा एकत्र केल्या तर त्याची शक्ती किती असेल? त्या लाटेची शक्ती, एका लाटेची शक्ती आपण अनुभवतो. जेव्हा आपण समुद्रात डुंबतो त्यावेळेला एका लाटेची शक्ती आपण अनुभवू शकतो. पण अशा अनंत लाटा जेव्हा आहेत त्या लाटांची शक्ती किती असेल? प्रचंड असेल. म्हणून एक लाट जर का जीवाचं स्वरूप असेल, समुद्रावर येणारा एक तरंग, एक लहर, एक लाट हे जर का जीवाचं स्वरूप असेल तर समुद्रावर येणाऱ्या असंख्य अशा समष्टीच्या ज्या लाटा आहेत म्हणजे अनेक लाटा एकत्रित केलेल्या समष्टी, तर त्याला ईश्वर असं म्हणू शकतो आपण. एक लाट जीव आहे, ती अल्पज्ञ आहे, अल्पसाक्षी आहे. समुद्राच्या ज्या असंख्य लाटा आहेत त्याच्यामुळे समुद्र कसा झाला? सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षी आहे. एक जी लाट असते ती फक्त गणपतीपुळ्याच्याच त्या किनारपट्टीवर दिसते. समुद्राच्या असंख्य लाटा असंख्य ठिकाणी प्रत्येक किनारपट्टीवर असल्यामुळे समुद्राला सर्वज्ञ म्हणायला हरकत नाही. दृष्टांत आहे बरं का. आता विचार करायचा की असं जरी का असलं तरीसुद्धा ती लाट म्हणते की लाट म्हणजे समुद्र. वाच्यार्थाने लाट म्हणजे काय? समुद्रच आहे. पण ती लाट म्हणते की मी माझं स्वरूप काय आहे? तर वेदांतशास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तू समुद्र जरी का असलास तरी तू पाणी आहे. लाट म्हणजे पाणी आहे आणि समुद्र म्हणजे सुद्धा पाणीच आहे. दोन्ही ठिकाणी पाणीच आहे, दोन्ही वेगळं नाही आहे. लाट स्वतःला समुद्रापासून वेगळी करते, वेगळी आहे असं समजते, पण ती समुद्रातच मिळते. पण समुद्रात मिळते म्हणजे काय? त्याचं स्वरूपाने काय आहे? मूळ स्वरूप काय आहे लाटेचं? पाणीच आहे. मूळ स्वरूप काय आहे त्या समुद्राचं? पाणीच आहे. स्वरूपाने सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असा जो आत्मा आहे, मूळ स्वरूप काय आहे? आत्माच आहे. म्हणताना काय म्हटलं जातं? लाट आणि समुद्र, आतमध्ये पाणी. म्हटलेला काय म्हटलं जातं? जीव आणि ईश्वर, आतमध्ये काय आहे? ब्रह्म. ब्रह्मच सगळीकडे व्यापून आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण हे मंत्र समजून घेणार आहोत, अन्वयाचा अर्थ आहे, तटस्थ लक्षणांचं वर्णन केलेलं आहे.
या पद्धतीने आत्मस्वरूप सगळीकडे आहे. आता हे म्हणणं काय आहे हे कळेल. तूच आत्मा आहे, तुझ्याच अधिष्ठानावर सगळं होतं असं जेव्हा जाण असं म्हणतोयस, तूच चराचरामध्ये व्यापून आहेस, हे जेव्हा तूच व्यापून आहेस, आत्मस्वरूपाने तूच तो आत्मा आहेस असं जेव्हा सांगणं चालू आहे, ते कशा पद्धतीने त्याची संगती लावायची हे आपल्याला आता लक्षात येईल. पुढच्या काही मंत्रांचा अभ्यास आपण पुढच्या वेळेला करू. आज इथेच थांबूया. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.